मटके झटके मारे हैं, तू आज शोला तो हम भी फुआरे हैं, तू आसमां पे है तो चांद तारे हैं हम। मटके झटके मारे हैं, तू आज शोला तो हम भी फुआरे हैं, तू आसमां पे है तो चांद तारे हैं हम। चाहे दम निकले ये दम है कसम तेरी। For preparation time, over to referee. कॅप्टन कोच पुढे यायचं आहे, कॅप्टन आणि कोच. बघा, एक महत्त्वाची सूचना आहे. ज्या वेळेला तुम्ही थर रचण्यासाठी येता, प्रिपरेशन टाईमच्या अगोदर तुमचा एक मेंबर, आय थिंक मॅनेजर, इथे येऊन बसणं गरजेचं आहे, जेणेकरून जी वेळ काउंट केली जाते ती तुम्ही तिथे बघू शकता. त्यासाठी तुम्हाला एक मेंबर्स म्हणजे मॅनेजर तुम्ही इथे पाठवायचं आहे. सगळ्या गोविंदा पथकांनी या गोष्टीची नोंद घ्या. प्रिपरेशन टाईमच्या अगोदर तुम्हाला एक मेंबर पाठवायचा आहे. थँक्यू. प्रिपरेशन टाइम स्टार्ट. श्री शिवसाई गोविंद पथक क्षितिजोत्सव 2025 मधील हे त्यांचं सादरीकरण थर रचताना अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने इथे थर रचत आहेत आणि यशस्वी सलामी दिलेली आहे. सावकाश उतरायचं आहे गोविंदांनी, सावकाश उतरायचं आहे. जोरदार जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. शिवसाई गोविंद पथक
अतिशय श्रीसाई गोविंदा पथक अतिशय उत्कृष्टरित्या ही यशस्वी सलामी त्यांनी दिलेली आहे. पहिला प्रयत्न, पहिला अटेम्प्ट. आता बघणार आहोत की ही त्यांची यशस्वी सलामी किती टक्के यशस्वी खऱ्या अर्थाने ठरली आहे. जजेस सांगतीलच. श्री शिवसाई गोविंद पथकाची ही सलामी, यशस्वी सलामी बघणार आहोत की अटेम्प्ट सक्सेसफुल विथ 0 पेनल्टीज. जोरदार जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. श्री शिवसाई गोविंद पथक सक्सेसफुल अटेम्प्ट विथ 0 पेनल्टी. खऱ्या अर्थाने ही 1.5-2 महिन्यांची जी मेहनत आहे संपूर्ण गोविंद पथकाची, त्याचं मूर्तिमंत रूप या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतंय. सेकंड अटेम्प्ट साठी सज्ज होत आहे श्री शिवसाई गोविंद पथक. गोविंद पथकाने नोंद घ्यायची की या सेकंड अटेम्प्ट साठी वेळेचं कुठलंही बंधन नाहीये, त्यामुळे सावकाश आपले थर रचायचे आहेत. प्रिपरेशन पटकन करायचं आहे. थ्री, थ्री, 2, 1. सेकंड अटेम्प्ट साठी सज्ज होताना श्री शिवसाई गोविंद पथक. पहिला अटेम्प्ट 0 पेनल्टी सक्सेस मिळालेला आहे आणि आता हा सेकंड अटेम्प्ट आहे. थरांचा हा थरार आपण सगळेच अनुभवत आहोत. श्री शिवसाई गोविंद पथक. लक्षात घ्या, वेळेचं कुठलंही बंधन नाहीये, त्यामुळे कुठल्याही प्रकारची घाई गडबड होऊ देऊ नका. सावकाश. जोरदार जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. श्री शिवसाई गोविंद पथक. गोविंदांनी सावकाश उतरायचं आहे, घाई करायची नाहीये, वेळेचे बंधन नाहीये. आणि यात या पथकाचा हा सराव दिसतो, शिस्तबद्धता दिसते. कशा पद्धतीने सराव केला गेला असेल हे आपल्याला कळून येतंय. अतिशय सुरेखरित्या यशस्वी सेकंड अटेम्प्ट त्यांचा झालेला आहे. श्री शिवसाई गोविंद पथक. जोरदार जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सेकंड अटेम्प्ट